चिंचवड. पिंपरीच्या मोशी दुर्घटनेत अनेक जण अडकले होते. विजया सपकाळ या दुर्घटनेत इमारतीत अडकले. त्यांचा पाय पिलरच्या खाली अडकला होता. जगणार ज्या अडकलेल्या अवस्थेत ते होते त्यांनी पत्नीला सेल्फी, व्हिडिओ आणि मेसेजही पाठवला. सुदैवानं 10 तासानंतर त्यांना बाहेर काढण्यात यश आलं. पिंपरी चिंचवडमधील मोशी कचरा डेपो दुर्घटनेमध्ये आपण पाहिलं तर 9 जणांचं जे आहे त्या ठिकाणी मृत्यू झाला. त्यामध्ये काही वाचले देखील. त्यातीलच एक विजय सपकाळ हे सेफ्टी ऑफिसर आहेत. त्यांच्यावर आता पिंपरी चिंचवडमधील साईनाथ रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तब्बल 9.5 तास मृत्यूशी झुंज जी आहे ती त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे. 3 सेकंदामध्ये सगळं काही झालं. जे आमच्या समोर जो बसलेले होते आमचे कलिग्स, कारण की त्यांचं तोंड त्या बाजूलाच होतं, ग्लासमधनं सगळं काही दिसत होतं. ते फक्त एवढंच बोलले की खाली येतोय, लँडस्लाईड होती आहे. तर आम्ही तसं म्हणतो तर आम्ही थोडं जेवणच शेअर करत होतो सगळ्यांना आणि एक 2 घास आम्ही खाल्ले होते. तसं म्हणताच त्यांनी स्लाईड होतं आहे म्हटल्यानंतर आम्ही उठून पळालो. पळतो तर हार्डली 2-3 सेकंदामध्येच त्यांनी पुश केलं त्या सगळ्या काही मलब्याने आणि पुश केल्यानंतर इमिडिएट अंधार वगैरे पडलेला त्यावेळेस तिथेच. 1:30-2 वाजतापासून दबलेलो आहे. तर असं वाटत होतं की आमच्यापर्यंत लोक पोहोचतील की नाही याची काही गॅरंटी नव्हती. 7पर्यंत म्हणजे माझा मोबाईल निघू शकला नाही. तो कसा तरी निघून मी माझे पॅन्टचा जो या हाताने खिसाच फाडून टाकला होता मी, तो कसा तरी काढला. तर ते काढल्यानंतर मग मी मेसेज केला पत्नीला की मी असं झालं आहे, बिल्डिंग कोलॅप्स झाली, मी दबलो आहे, तू ये. आणि मग त्या क्षणी मी सेल्फी काढून घेतला. म्हटलं एक त्या वेळेचा सेल्फी माझा जिवंतपणी जरी असेल तर तो शेवटची आठवण म्हणून असेल. कॅमेरामन कृष्णासह मी रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड.